नमस्कार, मातोश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025 यासाठी संभाव्य सराव प्रश्नसंच पाहणार आहोत। शिपाई पदाच्या ज्या परीक्षा चालू आहेत त्यासाठी IBPS पॅटर्ननुसार जे क्वेश्चन येत आहेत त्या क्वेश्चनचं विश्लेषण किंवा त्या क्वेश्चन विषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करू। सुमित्राने एक कलाकृती 630 रुपयाला विकली आणि तिला 30% तोटा झाला। 30% नफा मिळवण्यासाठी तिने ती कलाकृती किती किमतीस विकली पाहिजे? काय झालंय, सुमित्राने एक कलाकृती किंवा एक वस्तू 630 रुपयाला विकल्यामुळे तिला 30% तोटा झालाय। 30% तोटा म्हणजे समजा हे 100 आहेत, 100 वर 30% तोटा झाल्यानंतर 100 मधून 30 जातील म्हणजे 100 ला 70 रुपये जेव्हा येतील त्यावेळेस 30% तोटा होतो। तर काय विचारलंय, जेव्हा 30% तोटा होईल तेव्हा तिची किंमत किती आहे? 630 रुपये। किती? 630 विचारलंय। काय? 30% नफा, त्यासाठी आपल्याला मूळ किंमत काढावं लागेल। मूळ किंमत आपल्याला माहिती आहे का? माहित नाही, म्हणून x मानू। तिरकस गुणाकार 100 गुणिले 630 भागिले 70, हा शून्य गेला, हा शून्य गेला, 7 1 7, 7 9 63, काय राहिलं? 100 गुणिले 9 बरोबर किती? 900। ही 900 काय आली? हिची मूळ किंमत, ती जी वस्तू आहे सुमित्राने दिली तिची मूळ किंमत किती आहे? 900 रुपये। आपल्याला काय विचारलंय पुन्हा? 30% नफा मिळवण्यासाठी किती रुपयाला विकावं लागेल? इकडे लिहितो 30% नफा म्हणजे हे 100 रुपयाची वस्तू आहे, त्यावर 30% नफा कमवायचा म्हणल्यानंतर तिला 130 रुपयाला विकावं लागेल। किती? मूळ किंमत ही किती? 130 रुपयाला विकल्यानंतर 30% नफा होतो। तर हिची मूळ किंमत किती आता आपण काढली? 900 रुपये। तर 900 रुपये मूळ किंमत असणाऱ्या वस्तूवर 130% नफा, सॉरी 30% नफा झाल्यानंतर ती किती रुपयाला विकल? तर 1 रुपयाला। तिरकस गुणाकार करायचा, 900 गुणिले 130 भागिले 100, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, काय राहिलं? 9 गुणिले 13, 9 13 9 117 आणि हे शून्यला शून्य म्हणजे किती? 1170 रुपयाला विकल्यानंतर तिला 30% नफा मिळेल। किती? 1170, म्हणून उत्तर काय येईल? 3 नंबर पर्याय। किती? 1170। किती? 1170। पुढचे गणित पाहू। एक नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 14 तासात 84 किलोमीटरचे अंतर पार करू शकते आणि प्रवाहाच्या दिशेने 6 तासात तितकेच अंतर, तितकेच म्हणजे किती? 84 किलोमीटर, ते किती? 6 तासात पार करू शकते। तर स्थिर पाण्यामध्ये बोटीचा वेग किती? इथं काय आहे? हे 84 किलोमीटर किती? 14 तासात। कधी? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने। 14 1 14, 14 सख 84 म्हणजे 6 तास लागणार आहेत। कधी लागणार आहेत हे? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने। त्यानंतर काय दिलंय? 6 तासात तितकेच अंतर प्रवाहाच्या दिशेने। किती? 84 किलोमीटर 6 तासात। 6 1 6, 6 चौक 24 म्हणजे 14 तास लागतील। कधी लागते ते? प्रवाहाच्या दिशेने। विचारलंय काय? तर स्थिर पाण्यामध्ये बोटीचा वेग किती? त्याचं एक सूत्र आहे। स्थिर पाण्यातील बोटीचा वेग बरोबर विरुद्ध प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग वजा प्रवाहाच्या दिशेचा वेग भागिले 2। मग काय उत्तर येईल? हे पुसून घेतो किंवा इकडे पुढे लिहू। प्रवाहाच्या दिशेने किती वेग, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती वेग आहे?
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 6 ताशे, मग हे 6 वजा प्रवाहाच्या दिशेने किती आहे 14 भागिले 2, मग 14तून 6 गेले 8 राहिले, हे पहा 14तून 6 गेले 8 राहिले, मग 8 भागिले 2 बेग बे बेचोक 8, म्हणजे स्थिर पाण्यातील वेग किती येईल 4 किलोमीटर प्रति आवर्स किंवा 4 किलोमीटर प्रति तास, म्हणून उत्तर क्रमांक 3 किती 3. याच्या पुढचा प्रश्न पहा, एक मुलगा 6 किलोमीटर वेगाने धावत असल्यास 38 मीटर बाजू असलेले एका चौरसाकार पहा चौरसाकार क्षेत्राभोवती धावत एक फेरी पूर्ण मारण्यासाठी त्याला किती सेकंद लागतील पहा. काय झालं, एक मुलगा आहे एका चौरसाकार 38 मीटर बाजू असलेल्या एका चौरसाच्या क्षेत्राभोवती, इथं चौरसाचे क्षेत्रफळ काढावं लागेल किंवा डायरेक्ट सांगतो पहा, हे असं एक चौरसाकृती ग्राउंड आहे समजा, तर त्याला तो मुलगा एक फेरे मारतोय, मग याची टोटल अंतर किती होईल पहा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 4 गुणिले बाजू, तर एक बाजू किती आहे 4 आहे, म्हणजे किती ही सॉरी एक बाजू किती 38, हे 38 हे 38 हे 38 आणि हे 38, टोटल अंतर किती होईल, तर हे 38 गुणिले 4 किती 152 मीटर, किती होईल 152 मीटर. आपल्याला काय दिलंय, एक मुलगा 6 किलोमीटर पर आवर्स म्हणजे एका तासात 6 किलोमीटर वेगाने धावत असेल, एका तासात किती सेकंद असतात 3600 सेकंदात तो किती धावतोय 6 किलोमीटर, म्हणजेच मीटर मध्ये कन्वर्ट करू 6 किलोमीटर म्हणजे 6000 मीटर पहा, 3600 सेकंदात म्हणजे एक तासात तो 6000 मीटर धावतो, तर 152 मीटर किती 152 मीटर धावायला त्याला किती वेळ लागेल, तर x वेळ लागेल. तिरकस गुणाकार करा, 3600 गुणिले 152 भागिले 1 2 3 6000, हे 2 गेले हे 2 गेले, 6 1 6 6 6 36, काय राहिलं 10, वर काय राहिले 6 गुणिले 152, तर पहा 6 दुने 12, हातचाला 1, 6 पंचे 30 आणि 1 31, हातचाले 3, 6 1 6 6 आणि 3 9, म्हणजे किती आले 912/10, म्हणजे 10 वरचा एक पॉइंट देता येईल किती 91.2, उत्तर किती येईल 91.2, 4 नंबरचा पर्याय. त्याच्या पुढचा प्रश्न, एक टीव्ही संचाची मूळ किंमत 9000 आहे, किती 9000 आहे, या किमतीवर 20% सूट दिली आणि नंतर किंमत 10% वाढवण्यात आली, तर टीव्ही संचाची नवीन किंमत किती. डायरेक्ट उत्तर आहे पहा, किती आहे मूळ किंमत 9000, त्यावर काय केलंय पहिल्याने 20% सूट दिली म्हणजे 100 मधून 20 गेले 80/100, त्यानंतर काय केलंय 10% किंमत वाढवली म्हणजे 100ची 10% वाढल्यानंतर 110/100, कॅल्क्युलेशन करायचं, हा 0 गेला हा 0 गेला हा 0 गेला हा 0 गेला, हे 2 0 गेले हे 2 0 गेले, काय राहिलं 90 गुणिले 8 गुणिले 11, 11 8 88 गुणिले 90, 9नीच भाग द्यायचा, 9 8 72, हातचाले 7, 9 8 72, 72 आणि 7 79, आणि हा 0ला 0, म्हणजे किती 7920, पर्याय क्रमांक 4 7920, त्याची किती त्या नवीन संचाची किंमत किती होईल 10% 20% सूट देऊन आणि पुन्हा 10% किंमत वाढल्यानंतर 7920 रुपये. पुढचं गणित, पहा वर्णमाला दिलेली आहे, आपल्याला मिसिंग टर्म ओळखायला सांगितली, तर काय करायचं ABCD लिहून घ्यायची. ABCD कशी लिहायची A B B C D E F G H I J K L M N O P Q R S T U
व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. तर काय दिले आपल्याला पी, पी नंतर काय, आता हे एकात एक आहे पहा, हे पहा हे पी नंतर ओ नंतर एन नंतर एम नंतर काय पहा, हे पी इथं आहे, इथं ओ आहे, एन आहे, नंतर एम आहे, एमच्या पुढं काय येईल एल येईल, म्हणजे एलनी सुरू होईल, त्यामुळं हे दोन तर पहिले जाणार आहेत, एलच येईल. त्यानंतर पहा हे डी नंतर एफ, एफ नंतर एच, एच नंतर जे, त्याच्या पुढं काय येईल पहा, हे डी, डी नंतर एफ, एक सोडून एफ, त्यानंतर एच, एक सोडून एच, त्यानंतर जे, त्यानंतर के सोडून एल येईल, काय येईल एल. त्याच्या पुढं पहा यस नंतर फी, हे पहा यस नंतर फी, दोन सोडलेत, फी नंतर वाय, फी नंतर हे दोन सोडल्यानंतर वाय, वाय नंतर काय येईल बी येईल, एक दोन सोडून बी येईल, आणि बी नंतर काय येईल आपल्याला विचारलंय तर एक दोन सोडून ई येईल, म्हणजे उत्तर काय येईल आपलं यल डबल एल ई, एल एल ई. त्याच्या पुढं काय, वार्षिक 5% व्याजदराने 2100 या रकमेवर 525 रुपये सरळ व्याज मिळण्यासाठी लागणारा कालावधी किती. कालावधी दिलेला नाही पहा, पी गुणिले एन गुणिले आर भागिले 100 सरळ व्याजाचं सूत्र आहे पहा, 2100 गुणिले 5 गुणिले टाइम दिलेला नाही त्यामुळे एक्स मानू भागिले 100, सरळ व्याज किती आहे 525. पहा इकडे लिहू, हे 100 इकडे आल्यानंतर गुणिले होते, म्हणजे 525 गुणिले 100 भागिले हे वरचे खाली येतील 2100 गुणिले 5, 7 त्रिक 21, 7 7 49, 7 5 35, 25 1 25, 25 दुने 50, 25 त्रिक 75, 3 1 3, 3 चौक 12, 4 1 4, 4 25, 100, 5 1 5, 5 5 25, म्हणजे किती 5 वर्ष. पर्याय क्रमांक 2. पुढचं गणित 42 56 84 126, आपल्याला प्रश्नचिन्ह दिलंय 252, याच्यानंतर या प्रश्नचिन्हाच्या जागेवर कोणती संख्या येईल इथं पहा, असं पाहिलं तर लक्षात येईल 42 आणि 56 मध्ये 14चा फरक आहे, त्यानंतर 56 आणि 84 मध्ये 56 आणि 84 मध्ये 28चा फरक आहे, आणि 84 आणि 126 मध्ये 42चा फरक आहे, म्हणजे 14 दुने 28, 14 त्रिक 42, आणि यांच्यामध्ये मग प्लस 28 करावं लागतील, किती 126 प्लस 28, सॉरी 28 नाही, याच्यामध्ये 14 1 14, 14 दुने 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56, यात 56 प्लस करावं लागतील, किती एक मिनिट, किती 56, काय येईल 6 6 12, हातचाला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 2 8 आणि 1, म्हणजे उत्तर काय येईल 182, किती येईल 182. कळालं का, 14 14चा फरक आहे, 14 त्यात प्लस 14 केले 28, 42 14च्या पट्टीत आहे, तर याच्या पुढं 56 येतील, म्हणजे 126 अधिक 56 182. पुढचं गणित काय, ए हा एक रिकाम्या टाकीला स्वतंत्रपणे 15 तासात भरू शकतो आणि पाईप बी त्याच टाकीला 20 तासात भरू शकतो, तर ते एकत्रितपणे कार्यरत असताना ती टाकी निम्मी भरण्यासाठी किती त्यांना वेळ लागेल. पहा काय करायचं, ए किती तासात 15 तासात, प्लस बी किती तासात भरतोय 20 तासात, लसावी काढून पहा, 15चा आणि 20चा लसावी 60 येईल, 15 चौक 60 आणि 20 त्रिक 60, म्हणजे 4 आणि 3 7/60, 60/7 टाकी ते दोघं मिळून एकत्रित भरतात,
तर त्यापैकी अर्धी टाकी म्हणजे 1/2 बेग बे बेत्रिक 60 म्हणजे काय आलं 30/7 7 1 7 7 चोक 7 2 14 7 3 7 चोक 28 किती राहिले 2/7 मग उत्तर काय येईल 4.2/7 निम्मी टाकी भरण्यासाठी 4 तास 2.7 4.2/7 तास लागतील किती 4.2/7 च्या पुढचं गणित पा हे समजात महत्वाचं गणित आहे याला स्टार करून ठेवा एका चोराने दुपारी 2:30 वाजता एक कार चोरली आणि ती 60 किलोमीटर पर हावर्स या वेगाने चालवली ही चोरी दुपारी 3 वाजता उघडकीस आली आणि मालक दुसऱ्या कारमधून 75 किलोमीटर पर हावर्स या वेगाने त्याचा पाठलाग करत निघाला तर तो चोराला कधी पकडेल अशा वेळेस काय करायचं लय सूत्र किंवा लय बेसिक पाठ करत नाही बसायचं काय करायचं पहिल्या गाडीचा वेग किती आहे पहिल्या गाडीचा वेग 60 किलोमीटर आहे दुसऱ्या गाडीचा 75 यांच्या दोघांचा फरक किती आहे 15 किलोमीटर पर हावर्स किती 15 मग इथं लिहून घ्यायचं 1 तासात त्यांच्या दोघात किती फरक पडतोय 15 किलोमीटरचा किती 15 किलोमीटर त्यानंतर काय झालंय किती वाजता चोरीला गेली 2:30 वाजता गेली आणि किती वाजता दुसरा मालक निघलाय 3 वाजता म्हणजे यांच्या दोघांच्या मध्ये अंतर किती आहे अर्ध्या तासाचं किती अर्ध्या तासाचं मग पहिल्या गाडीचा वेग किती आहे 60 किलोमीटर आहे मग ती अर्ध्या तासात किती किलोमीटर जाईल तर अर्ध्या तासात किती किलोमीटर जाईल 30 किलोमीटर जाईल पहा म्हणजे 1 तासात 15 किलोमीटर जाते तर 30 किलोमीटर जाण्यासाठी त्याला किती वेळ लागेल मग तिरकस गुणाकार 1 गुणिले 30 भागिले 15 15 1 15 15 दुने 30 म्हणजे किती 2 तास वेळ लागेल किती 2 तास पा मग 2 तास कधीपासून लागेल शेवटची गाडी शेवट कधी निघाला 3 वाजता 3 पासून पुढे 2 तास म्हणजे 3 + 2 बरोबर 5 वाजता किती 5 वाजता तो चोराला सापडेल काय करायचं पहिल्या गाडीचा आणि दुसऱ्या गाडीचा ह्यामधील वेगात किती फरक आहे तो मांडून घ्यायचा त्यानंतर पहिल्या गाडीने दुसरी गाडी स्टार्ट होऊस्तोवर किती अंतर कापलंय ते मांडून घ्यायचं आणि तिरकस गुणाकार करायचा चला पुढचं गणित पहा 3 नळ ए हे एक महत्वाचं उदाहरण आहे 3 नळ ए बी सी मिळून एक टाकी 72 मिनिटात भरतात किती 72 मिनिटात 24 मिनिटानंतर सी नळ बंद केला किती 24 मिनिटानंतर सी नळ बंद केला तर आता उर्वरित टाकी ए आणि बी दोघे मिळून किती 96 मिनिटात भरतात तर एकटा सी हा ती टाकी किती मिनिटात भरेल एबीसी मिळून किती 72 मिनिटात त्यानंतर काय केलंय तिघांनी मिळून 24 मिनिटं काम 24 मिनिटं ती टाकी भरली त्यानंतर उर्वरित टाकी ए आणि बी 96 मिनिटात भरतात तर एकटा सी हा ती टाकी किती मिनिटात भरेल त्यासाठी काय करावं लागेल माहितीये का हे ए बी आणि सी यांनी काय केलंय 72 मिनिटात एक टाकी किती 72 मिनिटात भरतात पण त्यांनी तिघांनी मिळून 24 मिनिटं ती टाकी भरली गुणिले 24 24 1 24 24 3 72 किती 1/3 किती 1/3 शिल्लक काम काढावं लागेल शिल्लक काम कसं काढायचं 1 - 1/3 शिल्लक काम किंवा टाकी काय करायचं 3 1 3 3तून 1 गेला 2/3 ही शिल्लक राहिली पहा मग शिल्लक किती आहे 2/3 ही टाकी ए बी ने किती 96 मिनिटात भरली पहा म्हणजे आपण समीकरणात मांडू शकतो 2/3 टाकी ए बी 96 मिनिटात भरू शकतात किती 96 मिनिटात टोटल टाकी किती आहे हे 2/3 प्लस ही 1/3 म्हणजे किती 3 आणि 2 आणि 1 3 3/3 पूर्ण टाकी म्हणजे पहा 3/3 पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागेल 2/3 टाकी ए बी मिळून किती 96 मिनिटात भरतात पूर्ण टाकी किती आहे 3/3 तर किती मिनिटात भरल याचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं पहा 1 मिनिटात हे पुसतो
96 गुणिले 3/3 भागिले 2/3 पा 3 1 3 3 त्रिक 9 3 दुने 6 काय राहिलं 32 गुणिले 3 भागिले 2/3 काय होईल हे 3 वरती जातील उलट होईल म्हणजे काय 32 गुणिले 3 भागिले 2 बेग बे 16 32 3 त्रिक 9 16 9 144 म्हणजे किती सी हा ती टाकी 144 मिनिटात भरेल किती 144 काय झालंय आपण दोघांनी मिळून केलेलं काम काढलंय उर्वरित काम काढलंय 2/3 आणि टोटल काम किती आहे 2/3 काम 96 मिनिटात करतात ए बी तर टोटल काम किती आहे 3/3 आहे तर ते किती मिनिटात करतील तर ते तिरकस गुणाकार करून 144 मिनिटात पूर्ण करेल कोण एकटा सी सी बरोबर 144 त्याच्या पुढचं गणित सोपं गणित आहे एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे जर त्यात शिक्षकाचे वय देखील समाविष्ट केले तर संपूर्ण गटाचे सरासरी वय 16 वर्ष होईल तर शिक्षकाचे वय किती काढले पहा किती विद्यार्थी आहेत 40 विद्यार्थी आहेत त्यांचं सरासरी वय 15 15 चौक 60 म्हणजे हे 600 काय होतंय त्यात शिक्षकाचे वय हे 40 विद्यार्थी प्लस शिक्षक म्हणजे किती 41 गुणिले किती होत आहे त्यांचं 16 वर्ष होत आहे 16 1 16 चाले 1 16 चौक 64 आणि 1 65 म्हणजे किती 656 या 656 आणि शिक्षक आल्याच्या नंतर शिक्षक आल्याच्या नंतर 656 आणि नुसते विद्यार्थ्यांचं 600 म्हणजे यांच्यात मध्ये फरक किती आहे 56 वर्षाचा म्हणजे वर्ग शिक्षकाचं वय किती होईल 56 वर्ष होईल त्याच्या पुढचं उदाहरण हा जर 110 आंबे विकले तर 120 आंब्याची मूळ किंमत वसूल होते तर नफ्याची टक्केवारी किती म्हणजे याचा अर्थ असा होईल का 110 आंबे विकल्यानंतर मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत मिळते मग शिल्लक किती राहते 10 आंबे राहते पहा किती 10 आंबे म्हणजे कसं हे 110 आंबे विकल्यानंतर मूळ किंमत येते टोटल किती 120 म्हणजे 10 आंबे शिल्लक राहतात मग असं लिहिता येईल या 110 वर नफा किती होतोय 10 आंबे तर टक्केवारी जर विचारलंय तर 100 वर किती तिरकस गुणाकार करायचा 100 गुणिले 10 भागिले 110 हा शून्य गेला हा शून्य गेला 11 1 11 11 9 99 उरला किती 1/11 म्हणजे 9.1/11% किती 9. इथं करेक्ट करा 9.1/11% नफा होईल त्याच्या पुढचं गणित काय 200 पुरुषाकडे 30 दिवसासाठीचा पुरवठा आहे 200 पुरुषाकडे 30 दिवसासाठीचा अन्न पुरवठा आहे जर त्यातून 50 पुरुष निघून गेले तर उरलेल्या पुरुषासाठी हाच पुरवठा किती दिवस टिकेल काय 200 पुरुषांना 30 दिवस पुरेल एवढा साठा आहे म्हणजे 3 दुने 600 म्हणजे 6000 किती टोटल किती आहे 6000 जर त्यातून 50 पुरुष निघून गेले म्हणजे पुरुष किती राहतील तर 150 तर हाच पुरवठा किती दिवस पुरेल म्हणजे असं होईल का 150 पुरुषांना x दिवस पुरेल इतका तो 6000 पुरवठा राहील मग काय करायचं हे इकडं 150 भागिले होतील 0 15 चौक 60 म्हणजे किती 40 दिवस पुरेल किती 40 दिवस त्याच्या पुढचं वा
लक्ष्मण आणि भरत यांच्या वयाची सरासरी 40 वर्ष आहे. भरत आणि मुकेश यांच्या वयाची सरासरी 55 वर्ष आहे. लक्ष्मण आणि मुकेश यांच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहे. तिघापैकी सर्वात मोठ्या व्यक्तीचे वय किती? पहा लक्ष्मण आणि भरत यांच्या वयाची सरासरी किती आहे? 40 वर्ष आहे. त्यानंतर काय झालं? भरत आणि मुकेश यांच्या वय सरासरी किती आहे? 55 वर्ष आहे. त्यानंतर काय दिलंय? लक्ष्मण आणि मुकेश यांच्या वयाची सरासरी किती आहे? 60. ही टोटल किती येते? 5 6 5 6 5 11 4 15 म्हणजे 155. त्यापैकी काय दिलंय? हे तिघ मिळून आहेत. पहा LBM म्हणजे लक्ष्मण, भरत आणि मुकेश हे तिघ मिळून किती? 155 वर्ष त्यांची सरासरी. त्यापैकी आपल्याला जर LB लक्ष्मण आणि भरत यांची किती आहे? सरासरी 40. सरासरी एक जणाची 40 आहे म्हणजे दोघा जणांची किती? 80. मग आपण 155 मधून हे 80 गेले तर आपल्याला काय भेटल? तर भरतची वय भेटल किंवा भरतचं वय भेटल. या दोघांचं किती आहे? 80 म्हणजे हे 5 15तून 8 गेले 7 75. सर्वात मोठी व्यक्ती कोण राहील? त्यांच्यात भरत राहील आणि भरतचं वय किती असेल? 75. म्हणून पर्याय क्रमांक 3 किती? 75 वर्ष. त्याच्या पुढचा सोपं गणित आहे. एका किराणा दुकानदाराने 15 किलोग्रॅम आणि 20 किलोग्रॅम किमतीच्या 2 प्रकारच्या धान्यांना किती प्रमाणात मिसळले पाहिजे जेणेकरून 16.50 प्रति किलो किमतीचे मिश्रण मिळेल? काय आहे? पहा 15 रुपये किलो आणि 20 रुपये किलो किमतीचा धान्य ते कितीला विकायचं आहे? 16.50. तिरकस वजाबाकी करायची. 20 मधून 16.50 गेले 3.5 राहिले आणि 15तून 16.5 गेले तर 1.5 राहिले. पॉईंट काढून टाकू. 5 त्रिक 15 आणि 5 7 35 म्हणजे 7 तास 2 किती? 7 तास 2 सॉरी 3 7 तास 3 5 त्रिक 15 हे पहा 7 तास 3 एक नंबरचं उत्तर. त्याच्यानंतर पुढचं गणित काय? 72 किलोमीटर पर आवर्स वेगाने जाणारी एक रेल्वे गाडी 24 सेकंदात एक खांब ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती? 72 पर आवर्स म्हणजे 3600 सेकंदात घ्यायचं. एक तासात किती सेकंद आहे? 3600 सेकंदात किती जाते? 72 म्हणजे किलोमीटर मध्ये केल्यानंतर मीटर मध्ये गेल्यानंतर कन्वर्ट हजारांनी 72,000 किलोमीटर. तर काय विचारलंय? 24 सेकंदात किती सेकंद? हे पहा सेकंद आणि हे मीटर. 24 सेकंदात किती जाईल? तर x जाईल. तिरकस गुणाकार 24 गुणिले 72,000 1 2 3 भागिले 3600 हे 2 गेले हे 2 गेले 36 1 36 36 दुने 72 24 दुने 48 म्हणजे 480 किती येईल? 480 मीटर लांब रेल्वेची लांबी किती? 480. अशा प्रकारे आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागासाठी जे IBPS पॅटर्नचे जे एक्झाम आहेत त्यापैकी आपण मॅथ आणि रिजनिंगचा काही भाग पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद.